अध्याय 29 रासारंभ. ग्रंथराज श्रीमद भागवतात उल्लेख आहे की रासलीला शरद पौर्णिमेच्या रात्री संपन्न झाली. मागील अध्यायातील वर्णनावरून गोवर्धन पूजा कार्तिकी अमावस्येनंतर लागली संपन्न झाली होती आणि त्यानंतर भाऊबीज साजरी झाली. त्यानंतर इंद्राने वृंदावनावर गारांचा मुसळधार पाऊस पाडून आपला क्रोध प्रकट केला होता. श्रीकृष्णाने तेव्हा सतत 7 दिवसांपर्यंत नवमी तिथीपर्यंत गोवर्धन पर्वत उचलून धरला. त्यानंतर 10व्या दिवशी वृंदावनवासी भक्त श्रीकृष्णाच्या अद्भुत कृत्याविषयी आपापसात चर्चा करीत होते आणि दुसऱ्या दिवशी नंद महाराजांनी एकादशीचे व्रत केले होते. द्वादशीच्या दिवशी नंद महाराज यमुनेवर स्नान करण्याकरिता गेले असता वरुणाच्या दूताने त्यांना बंदी बनविले आणि नंतर श्रीकृष्णाने त्यांची सुटका केली. त्यानंतर गोपासहित नंद महाराजांना दिव्य जगाचे दर्शन करविण्यात आले. अशा रीतीने शरद ऋतूंची पौर्णिमा संपली. अश्विन पौर्णिमेला शरद पौर्णिमा म्हणतात. श्रीमद भागवताच्या कथनावरून असे समजते की श्रीकृष्णानं गोपी समवेत रास नृत्याचे आनंद आस्वादन करण्यापूर्वी दुसऱ्या शरद पौर्णिमेकरिता एक वर्षभर वाट पाहावी लागली. श्रीकृष्णाने वयाच्या 7व्या वर्षी गोवर्धन पर्व उचलला आणि वयाच्या 8व्या वर्षी रासलीला संपन्न झाली. वैदिक वाङ्मयातून असे समजते की रंगभूमीवरील एखादा नर्तक अन्य नर्तकी समवेत जेव्हा नृत्य करतो तेव्हा त्या समूह नृत्याला रासनृत्य म्हटले जाते. आता शरद ऋतूंची पौर्णिमा आली. या ऋतूत फुलणारी निरनिराळी फुले सर्वत्र उमलली होती. विशेषतः सुगंधी मल्लिका फुले सगळीकडे फुलून आली. किंबहुना ती पौर्णिमा सुगंधी मल्लिका पुष्पांचा शृंगार करूनच उदित झाली. ब्रजबालांनी कात्यायनी व्रत करून श्रीकृष्णच पती मिळावेत अशी सदैव प्रार्थना केली होती आणि श्रीकृष्णांनी त्यांची मनोकामना पूर्ण करण्याचे वचन दिले होते. त्यामुळे आजही ही पौर्णिमा सुंदर रास रचण्यासाठी अतिशय अनुकूल असून त्यामुळे गोपिकांची मनोकामना सफल होऊ शकेल असा श्रीकृष्णाने विचार केला. श्रीमद भागवतात या संदर्भात भगवनापी असा शब्द उपयोजला आहे. याचा अर्थ असा की जरी कृष्ण पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहे आणि षडैश्वर्यपूर्ण असल्यामुळे तृप्त करण्यासारखी त्यांना कोणतीही इच्छा नाही, तरी देखील त्यांना गोपिकांसमवेत रासनृत्य करून त्यांच्या सहवासाचा आनंद घेण्याची इच्छा झाली. भगवानपी हा शब्द असेही दर्शवितो की नृत्य तरुण मुलामुलींचे सामान्य नृत्य नव्हे. श्रीमद भागवतात विशेष करून उपयोजलेले शब्द आहे योग माया मुपाश्रित, अर्थात श्रीकृष्णाचे गोपिका समवेतचे हे नृत्य महामायेच्या स्तरावरील नसून योगमायेच्या स्तरावरील आहे. या प्राकृत जगातील तरुण मुलामुलींचे नृत्य हे महामायेच्या राज्यातील आहे, बहिरंगा प्रकृतीतील आहे. श्री चैतन्य चरितामृतात योगमायेच्या आणि महामायेच्या स्तरांची तुलना सुवर्ण तथा लोह यांच्यातील भेदांशी केली जाते. धातुविद्येनुसार सुवर्ण आणि लोह हे दोन्ही धातूच आहे, परंतु दोहोंची गुणवत्ता पूर्णपणे विरुद्ध आहे. त्याप्रमाणे रासनृत्य आणि श्रीकृष्णांची गोपिकांशी संगत या गोष्टी जरी तरुण मुलामुलींच्या सामान्य सहवासाप्रमाणे दिसत असल्या तरी त्यांचा गुण मात्र पूर्णपणे वेगळा आहे. श्रीकृष्णाने गोपिकांसमवेत केलेली ही रासलीला पूर्णपणे दिव्य स्वरूपाची आहे. थोर भगवत भक्तांना हा भेद समजलेला असतो, कारण हे कृष्ण प्रेम तथा काम यांच्यातील अंतर समजू शकतात. महामायेच्या स्तरावर होणारी नृत्य स्वतःच्या इंद्रिय तृप्तीच्या कामनेतून होत असतात. तथापि श्रीकृष्णाने जेव्हा वेणू वाजवून गोपिकांना बोलाविले तेव्हा गोपिका श्रीकृष्णांना संतुष्ट करण्याच्या दिव्य इच्छेने अतिशय लगबगीने रासलीला स्थलाकडे धावत निघाल्या. श्री चैतन्य चरितामृताचे लेखक कृष्णदास कविराज गोस्वामी स्पष्टीकरण देतात. हे काम म्हणजे इंद्रिय तृप्ती आणि प्रेम म्हणजेही इंद्रिय तृप्तीच, परंतु श्रीकृष्णांसाठी दुसऱ्या शब्दात स्वतःच्या इंद्रिय तृप्तीच्या इच्छेने केलेले कार्य म्हणजे भौतिक कार्य होय. तथापि श्रीकृष्णांना संतुष्ट करण्याची इच्छेने केलेले कार्य दिव्य कार्य होय. दोन्ही स्तरावर इंद्रिय तृप्तीचे तत्व आहेच, परंतु दिव्य किंवा आध्यात्मिक स्तरावर असलेली इंद्रिय तृप्ती पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांसाठी आहे, तर भौतिक स्तरावरील इंद्रिय तृप्ती ही स्वतःच्या इंद्रियांना संतुष्ट करण्यासाठी आहे. उदाहरणार्थ भौतिक स्तरावर जेव्हा एखादा सेवक धन्याची सेवा करतो तेव्हा तो वस्तुतः धन्याच्या इंद्रियांना संतुष्ट करण्याकरिता सेवा करीत नसतो, तर तो स्वतःच्या सुखाकरिता चाकरी करीत असतो. त्याला वेतन मिळाले नाही तर तो धन्याची सेवा करणे सोडून देतो. याचा अर्थ असा की सेवक जी धन्याची सेवा करतो ती केवळ स्वतःच्या इंद्रिय सुखासाठी असते. तथापि आध्यात्मिक स्तरावर भगवान श्रीकृष्णाचा सेवक कोणत्याही वेतनाविना सेवा करीत असतो आणि तो कोणत्याही स्थितीत अशी सेवा अखंडपणे चालूच ठेवतो. हाच कृष्ण भावना किंवा भौतिक भावना यातील भेद आहे. वर सांगितल्याप्रमाणे श्रीकृष्णाने गोपिकांसमवेत रास नृत्य केले तेव्हा त्यांचे वय 8 वर्षाचे होते. त्यावेळी अनेक गोपिकांचे विवाह झालेले होते, कारण त्या काळी भारतात मुलींचे विवाह लहान वयातच होत असत. मुलीने वयाच्या 12व्या वर्षी मुलाला जन्म दिल्याची अनेक उदाहरणे देखील आढळतात. अशा स्थितीत श्रीकृष्णांना पती म्हणून प्राप्त करण्याची इच्छा असणाऱ्या सर्व गोपिकांचे पूर्वीच विवाह झाले होते आणि तरी देखील त्या श्रीकृष्ण आपले पती व्हावेत अशी कामना जतन करीत होत्या. त्याचा श्रीकृष्णाविषयी उपपती भाव होता, म्हणून श्रीकृष्णांच्या गोपिका समवेतच्या प्रेमसंबंधाला परकीय रस म्हटले जाते. जेव्हा कोणी स्वतः विवाहित असूनही दुसऱ्या पत्नीची कामना करतो किंवा एक विवाहित तरुणी दुसऱ्या पतीची कामना करते तेव्हा त्याचा भाव परकीय रस होय. वस्तुतः श्रीकृष्ण सर्वांचे पतीच आहेत, कारण ते परमभोक्ता आहेत. गोपींना श्रीकृष्णच पती हवे होते म्हणून, परंतु श्रीकृष्णांचा त्या सर्व गोपींशी विवाह होण्याची काही शक्यता नव्हती. तथापि श्रीकृष्णांना आपला परमपती स्वीकारण्याची गोपीची स्वाभाविक प्रवृत्ती असल्यामुळे त्यांच्यातील संबंधाला परकीय रस म्हणतात. हा परकीय रस परव्योमातील गोलोक वृंदावनात शाश्वतपणे विद्यमान असतो. तेथे या भौतिक जगातील परकीय रसाचे मुख्य लक्षण असलेल्या धुंदीचा किंवा मादकतेचा गंधही नसतो. येथे
या भौतिक जगात परकीय रस निंद्य आहे, तथापि दिव्य जगात हा रस श्रीकृष्ण आणि गोपींमधील अत्याकृष्ट संबंधाच्या रूपाने प्रकट आहे. गोलोक वृंदावनात भक्तांचे श्रीकृष्णाचे सख्य, दास्य, वात्सल्य, माधुर्य असे अनेक संबंध आहेत आणि या रसापैकी परकीय रसाला सर्वोच्च समजण्यात येते. भौतिक जग हे दिव्य जगाचे विकृत प्रतिबिंब आहे. सरोवराकाठच्या वृक्षाच्या पाण्यात पडलेल्या प्रतिबिंबाप्रमाणे त्याची स्थिती आहे. अशा वृक्षाचा शेंड्याचा भाग प्रतिबिंबात सर्वात खाली दिसतो, त्याप्रमाणे परकीय रस या भौतिक जगात विकृत रूपाने प्रतिबिंबित झाल्यावर तो अतिशय घृणास्पद असतो. म्हणून जेव्हा लोक श्रीकृष्णाच्या गोपी समवेतच्या रासनृत्याचे अनुकरण करतात तेव्हा ते केवळ दिव्य परकीय रसाच्या विकृत तथा निंद्य अशा प्रतिबिंबाचाच आनंद घेत असतात. या दिव्य परकीय रसाचे भौतिक जगत आस्वादन करणे कदापि शक्य नाही. श्रीमद भागवतात म्हटले आहे की या परकीय रसाची कोणी कल्पनेनेच काय, पण स्वप्नातही अनुकरण करू नये. असे करणे प्राणघातक विषप्राशन करण्यासारखे आहे. परमभोक्त्या श्रीकृष्णांना शरद पौर्णिमेच्या सुंदर रात्री गोपींच्या सहवासाचा आनंद घेण्याची इच्छा झाली. अगदी त्याच क्षणी उड्डराज शशी अतिशय सुंदर लक्षणे प्रकट करीत उदित झाला. शरद ऋतूतील ही पौर्णिमा संपूर्ण वर्षात अतिशय सुंदर रात्र असते. भारतातील आग्रा नगरात ताजमहाल म्हणून ओळखले जाणारे एक स्मारक आहे. त्याचे शिखर उत्तम संगमरवरी पाषाणांनी बांधलेले आहे. शरद ऋतूतील पौर्णिमेच्या अनेकानेक पर्यटक या शिखरावरील चंद्राचे मनमोहक प्रतिबिंब पाहण्यासाठी येथे जात असतात. ही शरद पौर्णिमा तिच्या सौंदर्यामुळे आजही साजरी केली जात असते. पूर्ण चंद्राचा उदय झाल्यानंतर सर्वत्र रक्तिम प्रभा फाकली. दीर्घकाळानंतर घरी परतलेल्या प्रेमी पतीने आपल्या प्रिय पत्नीचा मुखचंद्र कुंकुमचूर्णाने शृंगारावा. तद्वत पूर्व क्षितिजावर आपल्या शीतल किरणांची अरुण आभा पसरवीत चंद्राने आकाशात पदार्पण केले. दीर्घ काळापासून हृदयांतरी अपेक्षित असलेल्या शरद ऋतूतील चंद्रोदयाने याप्रमाणे पूर्व दिशा रंगवून टाकली. चंद्रोदय होता श्रीकृष्णाने गोपी समवेत रासनृत्य करण्याची इच्छा प्रबळ झाली. वन सुगंधी फुलांनी भरून गेले होते. सर्व वातावरण शीतल आणि मनाला प्रमुदित करणारे होते. श्रीकृष्ण वंशीवटासमीप स्थित होऊन आपली वंशी वाजवू लागले. वृंदावनातील गोपींना भुरळ पडली. शरद पौर्णिमेचा चंद्र उगवला आहे. क्षितिजावर लालिमा दाटली आहे. सर्वत्र फुलेच फुले फुलून आली आहे. वातावरणात मोद भरला आहे. हे पाहून त्यांचे वंशध्वनीचे आकर्षण सहस्रोपटीने वृद्धिंगत झाले. व्रजांगना स्वभावतःच श्रीकृष्णांच्या लावण्यावर आसक्त होत्या आणि त्यांचा वंशीचा ध्वनी कानावर पडताच त्या श्रीकृष्णाच्या इंद्रियांना तृप्त करण्याकरिता बाह्यता कामपेडीत झाल्या. श्रीकृष्णाच्या बासरीचा ध्वनी कानी पडताच व्रजांगनांनी आपली गृहकृत्य सोडली आणि त्या अतिशय लगबगीने वंशीवट्याच्या बाजूने श्रीकृष्णाकडे धावत सुटल्या. काही जणी गायीचे दूध काढीत होत्या, परंतु धार काढण्याच्या अर्ध्यावर सोडून त्या तशाच श्रीकृष्णाकडे निघाल्या. एकीकडे दूध काढून ते तापविण्यासाठी चुलीवर ठेवले, परंतु ते उतू जाऊन नष्ट होईल असा विचार न करताच ती श्रीकृष्णाकडे धावत निघाली. काही गोपी आपल्या तान्ह्या मुलांना स्तनपान करवित होत्या, तर काही घरातील मंडळींना जेवण वाढण्याचे काम करीत होत्या. परंतु अशी सर्व कामे सोडून त्या श्रीकृष्ण बासरी वाजवीत असलेल्या स्थानाकडे त्वरेने धावत सुटल्या. काही गोपी पतीच्या सेवेत संलग्न होत्या, काही भोजन करीत होत्या. तथापि पतीच्या सेवेची अथवा खाण्याची खंत न करता त्या तत्काळ श्रीकृष्णाकडे निघाल्या. काही गोपींना श्रीकृष्णाकडे जाण्यापूर्वी काजळ घालून कुंकुम केशराने मुख सजवून आकर्षक वस्त्रे परिधान करून शृंगार करण्याची इच्छा झाली. तथापि श्रीकृष्णाच्या भेटीच्या आतुरतेमुळे त्या आपला शृंगारही पुरा करू शकल्या नाही आणि नीटनेटकी वस्त्रेही घालू शकल्या नाही. काहींनी एकाच नेत्रात काजळ घातले, काहींनी एकाच कानात कुंडल घातले, काहींनी एकाच कपोलावर कुंकुमचूर्ण लावले, काहींनी वस्त्राचा खालचा भाग तर काही वरचा भाग खाली घालून तशाच स्थितीत त्या श्रीकृष्णाच्या भेटीसाठी धावत निघाल्या. गोपी आपापल्या घरातून लगबगीने बाहेर पडत असताना त्यांच्या पतींना, बंधूंना, पित्यांना त्या कोठे निघाल्या आहे हे न समजून फारच अचंबा वाटला. या तरुण मुलींपैकी काही पतीच्या, काही पित्याच्या अथवा बंधूंच्या संरक्षणाखाली होत्या. त्यांनी या गोपींना बाहेर जाण्यासाठी विरोध केला, परंतु त्यांनी कोणत्याही विरोधास किंचितही महत्त्व दिले नाही. जेव्हा कोणी श्रीकृष्णाकडे आकर्षित होऊन पूर्णपणे कृष्ण भावनेत होतो तेव्हा तो अगदी आग्रहाच्या लौकिक कर्मांना देखील महत्त्वच देत नाही. कृष्ण भावना इतकी सामर्थ्यवान आहे की ती मनुष्याला सर्व प्रकारच्या भौतिक कर्मातून मुक्त करते. रूप गोस्वामींनी या संदर्भात एक सुंदर श्लोक सांगितला आहे. एक गोपी आपल्या मैत्रिणीला म्हणते, सखी तुला तर बंधुभावना बांधवांच्या मेळ्यात त्यांच्या संगतीचे सुख घेण्याची इच्छा असेल, प्रेम मैत्रीच्या स्वदन करण्याची अभिलाषा असेल तर पूर्ण चंद्रिकेत न्हावून निघालेल्या अक्षरांनी यमुनेच्या तीरावर बासरी वाजवीत उभ्या असलेल्या या स्मित हास्य करणाऱ्या गोविंद नावाच्या मुलाला पाहण्याची इच्छेने तू कधीही यमुनेच्या तीराकडे केशी तीर्थासमीप जाऊ नकोस. श्रील रूप गोस्वामी अप्रत्यक्षपणे सुचवतात की श्रीकृष्णाच्या सुंदर स्मित मुखाकडे आकर्षित झालेल्या मनुष्याला भौतिक विषय सुखाचे अंतःपर आकर्षण राहत नाही. कृष्ण भावनेतील उन्नतीची हीच परीक्षा आहे. कृष्ण भावनेत प्रगती करीत असलेल्या व्यक्तीची
भौतिक कर्मातील आणि इंद्रियतृप्तीतील गोडी क्षीण होत जाते. काही गोपी आपल्या पतीचा विरोध असतानाही श्रीकृष्णाकडे निघाल्या, तेव्हा त्यांच्या पतींनी त्यांना घरात कोंडून ठेवले. श्रीकृष्णाकडे जाण्यास असमर्थ झालेल्या त्या गोपी नेत्र बंद करून त्यांच्या दिव्य रूपावर ध्यान करू लागल्या. त्यांच्या हृदयात श्रीकृष्णाचे रूप अगोदरच प्रकट होते. अशी ध्यानधारणा करून त्या सर्वश्रेष्ठ योगी झाल्या. भगवद्गीतेत म्हटल्याप्रमाणे जो मनुष्य श्रद्धेने आणि प्रेमाने श्रीकृष्णाच्या चिंतनात सदैव मग्न असतो तो योग्यांमध्ये सर्वश्रेष्ठ योगी होय. वस्तुतः योगी हा भगवान विष्णूच्या रूपावर आपले मन एकाग्र करीत असतो. हाच खरा योगी होय. श्रीकृष्ण अखिल विष्णू तत्वाचे मूळ आहे. गोपी प्रत्यक्षपणे श्रीकृष्णाकडे जाऊ शकल्या नाहीत आणि त्यामुळे त्यांच्यावर ध्यान करून सिद्ध योगी झाल्या. जीवमात्रांना बद्धावस्थेत झालेल्या कर्मापासून 2 प्रकारची फळे प्राप्त होतात. अखंडपणे पापमय कर्मात संलग्न असलेला बद्ध जीव त्या पापाचे फळ म्हणून सतत दुःख भोगीत असतो आणि पुण्यकर्मात संलग्न असलेला जीव पुण्याचे फळ म्हणून भौतिक सुखभोग करीत असतो. या दोन्हीही स्थितीत दुःखोपभोग असो की सुखोपभोग असो, दुःख भोगणारा अथवा सुख भोगणारा दोघेही भौतिक प्रकृतीच्या बंधनांनी बद्ध असतात. श्रीकृष्णांकडे आलेल्या त्यांच्या पार्षदा गोपी वेगवेगळ्या श्रेणीतील होत्या. त्यांच्यापैकी अधिकतर गोपी श्रीकृष्णाच्या नित्य पार्षदा होत्या. ब्रह्मसंहितेत म्हटले आहे की आनंद चिन्मय रस प्रतिभाविताभि दिव्यम जगतातील श्रीकृष्णांचे नित्य पार्षद विशेषतः गोपी त्यांच्या हृदिनी शक्तीची प्रकाश रूपे आहेत, अर्थात श्रीमती राधाराणीची रूपे आहे. जेव्हा श्रीकृष्ण या भौतिक सृजनातील काही ब्रह्मांडात आपल्या दिव्य लीला प्रकट करतात तेव्हा भगवंतांचे नित्य पार्षदच त्यांच्यासोबत येतात असे नाही, तर भौतिक जगातून या पदाला पोचलेले भक्त देखील त्यांच्या संगतीने येत असतात. या जगात श्रीकृष्णांच्या लीलेत सहभागी झालेल्या गोपी सामान्य मानवाच्या स्तरावरून तेथे पोचलेल्या होत्या. ते जे काही अंशिक कर्मबंधन शेष राहिले होते ते देखील श्रीकृष्णावर अखंड ध्यान केल्याने नष्ट झाले होते. श्रीकृष्णाची भेट घेता आली नसल्यामुळे त्यांना तीव्र विरह वेदना झाल्या आणि या वेदनांनी त्यांना सर्व कर्मबंधनातून मुक्त केले. श्रीकृष्णाच्या अनुपस्थितीत गोपीच्या या दिव्य प्रेमभावामुळे त्यांच्या भौतिक पुण्यकर्माच्या फळाचाही शेवट झाला. जीव पुण्यकर्माने आणि पापकर्मानेही बंधनात पडल्यामुळे त्याला जन्ममृत्यूला सामोरे जावे लागते. परंतु श्रीकृष्णांवर ध्यान करणाऱ्या त्या गोपी दोन्ही स्थितीत पार करून शुद्ध झाल्या आणि श्रीकृष्णासोबतच्या नेते पार्षद गोपींच्या पदापर्यंत उन्नत झाल्या. श्रीकृष्णांवर उपपत्ती प्रेमाच्या भावनेने ध्यान करणाऱ्या गोपी भौतिक प्रकृतीच्या कर्म प्रतिक्रियांपासून पूर्ण शुद्ध झाल्या, तर त्यांच्यापैकी काहींनी आपले त्रिगुणात्मक पांचभौतिक देह तत्काळ सोडून दिले. श्रीकृष्णासमवेत रासनृत्यात सहभागी होण्यासाठी एकत्र आलेल्या गोपींच्या स्थितीचे शुकदेव गोस्वामींनी केलेले वर्णन परीक्षितांनी श्रवण केले. काही गोपी श्रीकृष्णांची उपपत्ती म्हणून ध्यान करून भौतिक जन्ममृत्यूच्या दूषणातून मुक्त झाल्या. ते ऐकून परीक्षित महाराज म्हणाले, श्रीकृष्ण पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहे. गोपींना माहीत नव्हते. त्यांनी श्रीकृष्णांना एक सुंदर युवक म्हणून त्यांचा आपला उपपती म्हणून स्वीकार केला. असे असताना केवळ आपल्या उपपतीचे ध्यान करून गोपींना भौतिक नियमांच्या बंधनातून सुटणे कसे शक्य झाले? येथे प्रत्येकाने लक्षात ठेवावे की श्रीकृष्ण आणि सामान्य जीव गुणात्मकतेने एक आहे. सामान्य जीव श्रीकृष्णांचे अंश असल्याने ब्रह्मच आहे, परंतु श्रीकृष्ण परमब्रह्म आहे असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. केवळ श्रीकृष्णाचे स्मरण करून भक्ताला भौतिक दूषित अवस्थेतून मुक्त होणे शक्य होत असेल तर इतरांना श्रीकृष्णाव्यतिरिक्त दुसऱ्यांचे स्मरण करून ते का शक्य होत नाही? जर कोणी पतीचे वा पुत्राचे स्मरण करेल अथवा अगदी त्रयस्थ जीवाचे स्मरण करेल तर सर्व जीव ब्रह्मच असल्याने तो भौतिक प्रकृतीच्या दूषित स्थितीतून का मुक्त होत नाही? हा अतिशय बुद्धिमत्तेचा प्रश्न आहे, कारण श्रीकृष्णाचे अनुकरण करू पाहणारे नास्तिक सदैव अस्तित्वात असतातच. कलियुगाच्या या वर्तमान काळात स्वतःला श्रीकृष्णासमान समजणारे अनेक पापी धूर्त आहेत आणि आपले स्मरण करणे हे भगवान श्रीकृष्णाच्या स्मरणा इतकेच लाभदायक असल्याने लोकांना सांगून ते त्यांची दिशाभूल करीत असतात. परीक्षित महाराजांनी भगवान श्रीकृष्णांचे अनुकरण करू पाहणाऱ्या अशा वासुरी प्रवृत्तीच्या लोकांच्या अनुयायांच्या भविष्यातील दुर्गतीचे भय वाटून हा प्रश्न विचारला होता. श्रीकृष्णांचे ध्यान करणे आणि सामान्य मनुष्याचे ध्यान करणे या गोष्टी कधीच एक नाहीत. या वस्तुस्थितीची निष्पाप लोकांना सूचना देण्याकरिता श्रीमद भागवतात या संवादाचा समावेश करण्यात आला आहे. हे भाग्यच. इतकेच काय, देवी देवतांचे स्मरणही श्रीकृष्णाच्या स्मरणाशी साम्य करू शकत नाही. वैष्णव तंत्रात म्हटले आहे की जो मनुष्य विष्णू, नारायण किंवा श्रीकृष्ण यांना देवी देवतांच्या स्तवा समजतो तो पाषंडी किंवा धूर्त होय. परीक्षित महाराजांचा असा प्रश्न ऐकून शुकदेव गोस्वामी उत्तरले, राजा, तुमच्या प्रश्नाचे उत्तर यापूर्वीच दिले गेले आहे. परीक्षित महाराजांना स्पष्ट निरसन हवे असल्याने त्यांच्या सद्गुरूंनी शुकदेव गोस्वामींनी अतिशय कुशाग्र बुद्धीने उत्तर दिले, तुम्ही पुन्हा त्याच विषयवस्तूविषयी का विचारता? तिचे अगोदर स्पष्टीकरण करण्यात आले आहे. तुम्ही इतके कसे विसरता? आध्यात्मिक गुरुची स्थिती सदैव उच्चतर असते आणि म्हणून अशा सद्गुरूला आपल्या शिष्याची कान उघडणी करण्याचा आणि त्याला शिक्षा करण्याचा पूर्ण अधिकार असतो. शुकदेव गोस्वामींना हे माहीत होते की परीक्षित महाराजांनी आपल्या स्वतःच्या शंका निरसनासाठी नव्हे तर भविष्यातील सरळ मनाच्या लोकांनी कोणालाही श्रीकृष्ण समान समजण्याची चूक करू नये यासाठी असा प्रश्न विचारला होता. शुकदेव गोस्वामींनी नंतर परीक्षित महाराजांना शिशुपाळाच्या मुक्तीची आठवण करून दिली. शिशुपाळ नेहमीच श्रीकृष्णाचा द्वेष करणारा होता आणि अशामुळे श्रीकृष्णाने त्याला ठार मारले, परंतु श्रीकृष्ण पूर्ण पुरुषोत्तम भगवान असल्यामुळे शिशुपाळाने केवळ त्यांना पाहताच मुक्ती मिळवली. अहो, एक द्वेषी मनुष्य श्रीकृष्णावर मन एकाग्र करून जर मुक्ती प्राप्त करू शकतो तर श्रीकृष्णांना अतिशय प्रिय असणाऱ्या
श्रीकृष्णाचे प्रेमाने चिंतन करणाऱ्या त्या गोपिकांविषयी काय सांगावे. मित्र तथा शत्रू यामध्ये अंतर असायलाच हवे. जर श्रीकृष्णांचे शत्रू भौतिक दूषणातून मुक्त होऊन ब्रह्मांशी एकरूप होऊ शकतात तर गोपीसारख्या त्यांच्या प्रिय सख्या अशी मुक्ती आणि त्याहूनही अधिक श्रेष्ठ गती निश्चितच प्राप्त करतात. भगवद्गीतेत श्रीकृष्णाने ऋषिकेश म्हटले आहे. शुकदेव गोस्वामींनी देखील म्हणाले आहे की श्रीकृष्ण ऋषिकेश परमात्मा आहेत. सामान्य मनुष्य भौतिक देहाने परिवेष्टित एक बद्ध जीव आहे, परंतु श्रीकृष्ण आणि श्रीकृष्णांचे शरीर मात्र भिन्न आहे, कारण ते ऋषिकेश आहे. श्रीकृष्ण त्यांच्या शरीरात भेद करणारा महामूर्ख होय. श्रीकृष्ण हेच ऋषिकेश आणि अधोक्षज आहे. या प्रसंगात शुकदेव गोस्वामींनी हे दोन विशिष्ट शब्द उपयोजले आहेत. ऋषिकेश परमात्मा आहेत आणि अधोक्षज भौतिक प्रकृतीच्या पलीकडील पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहे. भगवंत केवळ सामान्य जीवावर प्रेम करण्याकरिताच आपल्या हेतुकी कृपेने मूळ रूपात प्रकट होतात, परंतु दुर्दैवाने मूढ लोक त्यांना चुकीने सामान्य मनुष्य समजतात आणि त्यामुळे नरकात जाण्यास योग्य होतात. शुकदेव गोस्वामी परीक्षित महाराजांना सांगत होते, श्रीकृष्ण सामान्य व्यक्ती नसून ते अविनाशी, अमित, भौतिक गुणरहित आणि दिव्य गुणयुक्त असे पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहे. ते आपल्या अहेतुकी कृपेनेच या भौतिक जगात प्रकट होतात आणि अवतीर्ण होताना मूळ दिव्य स्वरूपातच अवतीर्ण होतात. त्यांच्यात काही परिवर्तन होत नसते. भगवद्गीतेत त्याची पुष्टी होते. भगवान म्हणतात, मी माझ्या दिव्य शक्तीने प्रकट होतो. ते भौतिक शक्तीच्या नियंत्रणाखाली अवतीर्ण होत नाहीत. भौतिक शक्ती त्यांच्या नियंत्रणाखाली असते. भगवद्गीतेत म्हटले आहे की भौतिक शक्ती त्यांच्या अध्यक्षतेखाली कार्य करते. ब्रह्मसंहितेत देखील म्हटले आहे, दुर्गा म्हणून ओळखली जाणारी भौतिक शक्ती त्यांच्या आज्ञेनुसार शाळेप्रमाणे कार्यरत असते. सारांश, जेव्हा मनुष्य एखाद्या प्रकारे श्रीकृष्णावर आसक्त किंवा आकर्षित होतो, मग ते आकर्षण त्याचे ज्ञान, वैराग्य, सामर्थ्य, कीर्ती, श्रीमंती, सौंदर्य या गुणामुळे असो किंवा स्नेहाने, मैत्रिणी असो किंवा काम, योजशा, भय यामुळे असो, त्याची भौतिक दूषणापासून सुटका आणि अंततः मुक्ती निश्चित आहे. भगवद्गीतेच्या 18व्या अध्यायात भगवान म्हणतात की कृष्ण भावनेच्या प्रचार कार्यात व्यस्त असलेला मनुष्य त्यांना अतिशय प्रिय आहे. अर्थातच शुद्ध कृष्ण भावनेचा प्रचार करण्याच्या संघर्षात एका उपदेशकाला अनेकानेक अडचणींना तोंड द्यावे लागत असते. कधीकधी त्याला शारीरिक दुःखे भोगावी लागतात, कधीकधी त्याच्यावर आक्रमणही होऊ शकते आणि कधीकधी त्याला मृत्यूलाही सामोरे जाणे भाग पडते. ही सर्व संकटे आणि त्रास कृष्णाकरिता एक मोठी तपस्या असून स्वीकारली जातात. म्हणूनच कृष्णांनी म्हटले आहे की असा प्रचारक त्यांना अतिशय प्रिय आहे. मग जर श्रीकृष्णाचा शत्रू देखील शत्रुभावाने श्रीकृष्णावर आपले मन एकाग्र करून मुक्तीचे द्वार उघडतो, तर श्रीकृष्णांना प्रिय असणाऱ्या व्यक्तीविषयी काय बोलावे. सारांश असा की जगभर श्रीकृष्ण भावनेचा प्रसार करण्यात संलग्न असणाऱ्यांनी कोणत्याही परिस्थितीत मुक्ती ह्या निश्चित आहे. तथापि असे प्रचारक मुक्तीचा कधी विचारही करीत नाही, कारण कृष्ण भावनेतून भगवत सेवा करण्यात संलग्न असलेल्या व्यक्तीने अगोदरच मुक्ती प्राप्त केलेली असते. म्हणून शुकदेव गोस्वामी परीक्षितांना आश्वस्त करतात की श्रीकृष्णाकडे आकर्षित असलेले भक्त भौतिक बंधनातून मुक्ती मिळवतात, कारण श्रीकृष्ण अखिल योगसिद्धीचे दिव्य स्वामी आहेत. वर वर्णन केल्याप्रमाणे जेव्हा सर्व गोपी श्रीकृष्णापुढे उपस्थित झाल्या, तेव्हा श्रीकृष्ण आपल्या वाक्चातुर्याने त्यांचे स्वागत करीत आणि त्यांना निराश करीत त्यांच्याशी संभाषण करू लागले. ते परमवक्ता असून त्यांनी भगवद्गीता सांगितली आहे. ते तत्त्वज्ञानाच्या, राजनीतीच्या, अर्थकारणाच्या सर्वोच्च विषयावर बोलू शकतात. तसेच ते आपल्या प्राणप्रिय गोपींशीही बोलले. ते आपल्या शब्दचातुर्याने गोपींना संभ्रमात टाकण्याचा प्रयत्न करू लागले. श्रीकृष्ण म्हणाले, व्रजवासी गोपींनो, तुम्ही भाग्यवान असून मला फार प्रिय आहात. तुम्ही इकडे आला आहात याचा मला आनंद झाला. मला वाटते वृंदावनात सर्व काही व्यवस्थित चालले आहे. आता मला आज्ञा करा, मी तुमच्यासाठी काय करावे ते सांगा. अशा रात्रीच्या वेळी इकडे येण्याचा तुमचा हेतू काय आहे. कृपया शांततेने बसावा आणि मी तुमच्याकरिता काय करू शकतो ते मला कळू द्या. गोपी श्रीकृष्णाकडे आल्या होत्या. त्या त्यांच्या सहवासाचा आनंद घेण्यासाठी, त्यांच्या संगतीत नृत्य करण्यासाठी, त्यांना आलिंगन देण्यासाठी आणि त्यांचे चुंबन घेण्यासाठी. आणि जेव्हा श्रीकृष्ण त्यांना सर्व प्रकारचा सन्मान देऊन अगदी शिष्टाचाराने त्यांचे स्वागत करू लागले, तेव्हा त्यांना मोठा अचंबा वाटला. श्रीकृष्ण त्यांना सामान्य सामाजिक महिलांसारखे वागवीत होते. त्यामुळे त्या एकमेकींकडे पाहून हसू लागल्या आणि आपण सगळ्यांनीच श्रीकृष्णांचे बोलणे लक्षपूर्वक ऐकले आहे असा आपापसात संकेत करून आश्चर्य प्रकट करू लागल्या. त्यानंतर श्रीकृष्ण त्यांना उपदेश करीत म्हणाले, हे गोपिकांनो, आता रात्रीची वेळ होत आली आहे आणि हे वन फारच भयानक आहे. अशावेळी वाघ, अस्वले, कोल्हे, लांडगे असे हिंस्र वन्य पशु अरण्यातून भ्रमण करू लागतात आणि म्हणून ते वन तुमच्याकरिता फारच भयावह आहे. तुम्हाला आता सुरक्षित स्थळ शोधणे शक्य होणार नाही. तुम्ही कुठेही जा, असे वन्य पशु भक्ष्य शोधण्यासाठी सर्वत्र विचारणा करीत असल्याचेच तुम्हाला आढळून येईल. मला वाटते अशा भयान रात्रीच्या वेळी इकडे येण्यात तुम्ही फार मोठे संकट पत्करले आहे. कृपया आता मुळीच वेळ न दवडता सत्वर परत जा. गोपिका त्यांचे असे बोलणे ऐकून स्मितहास्य करू लागल्या. ते पाहून श्रीकृष्ण म्हणाले, तुमची शारीरिक लक्षणे फारच आकर्षक आहेत, हे मी जाणतो. तुमच्या सगळ्यांची कटिभाग अतिशय क्षीण असून दिसायला फारच सुंदर आहे. अर्थात तेथील सर्वच गोपींचे लावण्य निश्चितच अनुपम होते. त्यांचे वर्णन सुमध्यमा म्हणून करण्यात आले होते. सुमध्यमा म्हणजे जिचा कटिभाग क्षीण आहे अशी स्त्री. त्या गोपी स्वतःची काळजी घेण्या इतक्या प्रौढ नव्हत्या हे श्रीकृष्ण त्यांना समजून देण्याचा प्रयत्न करीत होते. वस्तुतः त्यांना संरक्षणाची आवश्यकता होतीच. अशा रात्री त्यांनी श्रीकृष्णाकडे इथे येणे योग्य नव्हते. श्रीकृष्ण त्यांना म्हणाले, हे गोपींनो, तरुण मुलींनो आणि मुलांनी मध्यरात्री एकत्र मिसळणे हे चांगले दिसत नाही. श्रीकृष्णाचा असा उपदेश ऐकून गोपींना फारसा आनंद वाटला नाही. म्हणून श्रीकृष्ण हीच गोष्ट वेगळ्या रूपाने सांगू लागले. प्रिय गोपींनो, तुम्ही पतीच्या, बंधूच्या आणि पित्याच्या अनुमतीविना घर सोडून आला आहात हे मला समजते.
म्हणून तुमचे मातापिता, तुमचे थोरले बंधू, तुमचे पुत्र, तुमच्या पतीविषयी काय सांगावे असे सर्वजण तुमचा शोध करण्यात फारच चिंतातूर झाले असतील. तुम्ही येथे आहात, परंतु हे निश्चितच अनन्य ठिकाणी तुमचा शोध करीत असतील आणि त्यांची हृदय अतिशय व्याकुळ झाली असतील. म्हणून येथे खोळंबून राहू नका. कृपया परत जा आणि त्यांना शांत करा. श्रीकृष्णाने उघडपणे दिलेला समादेश ऐकून गोपी अस्वस्थ झाल्या. काहीसा राग येऊन त्यांनी आपले लक्ष वनशोभा पाहण्याकडे वळविले. त्यावेळी संपूर्ण वन शुभ्र चांदण्याने न्हावून निघाले होते. पवर मंथन गतीने उमललेल्या पुलांवरून वाहत होता. वृक्षांची हिरवी पाने वायूंच्या मंद झुळकीने संचलित होत होती. अशा प्रकारे गोपींनी आपली दृष्टी वनशोभेकडे वळवली आहे हे पाहून श्रीकृष्णांनी त्यांना उपदेश देण्याची संधी घेतली. ते म्हणाले, छान, मला वाटते तुम्ही आज रात्री वृंदावनाची शोभा पाहण्याकरिताच घर सोडून येथे आला आहात. तुम्ही आता समाधान मानले पाहिजे. आता उशीर न करता तुमच्या घरी निघा. तुम्ही पतिव्रता स्त्रिया आहात. आता तुम्ही वृंदावनाची शोभा पाहिली आहे. कृपया घरी परत जा आणि प्रामाणिकपणे आपापल्या पतीची सेवा करा. तुम्ही वयाने लहान असाल तरी तुमच्यापैकी काहींना लहान लहान मुलेही असतील. तुम्ही त्यांना घरी सोडून आला असाल आणि ती आता रडत असतील. म्हणून कृपा करून त्वरित घरी जा आणि त्यांना स्तनपान करवा. मला हे देखील माहीत आहे की तुमचे माझ्यावर अतिशय प्रेम आहे आणि मला अशा दिव्य स्नेहाकर्षणामुळेच माझे वेणुवादन ऐकून तुम्ही इकडे आला आहात. तुमचा माझ्यावरील प्रेमभाव अतिशय उचित आहे, कारण मी पूर्ण पुरुषोत्तम आहे. अखिल जीव माझे अंश आहेत आणि त्यांचा माझ्यावर स्नेह असणे स्वाभाविकच आहे. तुमचा माझ्यावरील स्नेह मान्य आहे. मी त्या कारणे तुमचा आभारी आहे. आता तुम्ही घरी परत जा. तुम्हाला स्पष्ट करून सांगण्यासाठी दुसरी गोष्ट म्हणजे पतिव्रतेने कोणत्याही कपटाविना आपल्या पतीची सेवा करणे हे सर्वश्रेष्ठ धर्मतत्व आहे. स्त्रीने आपल्या पतीशी प्रामाणिकाने निष्ठावान असावे. असेच नाही तर तिला आपल्या पतीच्या मित्रबांधवांविषयी प्रेम असावे. तिने सासूसासऱ्यांचे देखील आज्ञाधारक असावे. तसेच पतीच्या लहान बंधूंवरही तिचा स्नेह असावा. आणि महत्त्वाचे म्हणजे स्त्रीने आपल्या मुलांची काळजी घेतलीच पाहिजे. अशा रीतीने श्रीकृष्णांनी स्त्री कर्तव्याचे स्पष्टीकरण करून सांगितले. पतिसेवेचे महत्त्व सांगत ते पुढे म्हणाले, जरी पतीच्या स्वभावात काही न्यूनता असेल जरी तो फारसा धनवान भाग्यवान नसेल, तो वृद्ध असेल किंवा सतत आजारी असेल, निरुपयोगी असेल आणि कोणत्याही विषम स्थितीत असेल, तरीही मृत्यूनंतर उत्तम लोकात गती मिळवण्याची इच्छा असणाऱ्या स्त्रीने त्यांच्यापासून कधी घटस्फोट घेऊ नये. तसेच जेव्हा एखादी स्त्री पतीशी प्रामाणिक न राहता दुसऱ्या पुरुषाचा शोध करते, तेव्हा असे कृत्य समाजात घृणित समजले जाते. अशा सवयी स्त्रीच्या ऊर्ध्व लोकातील गतीला पायबंद घालणारे आहेत आणि त्यांचे परिणाम दुर्गती घडविणारे आहे. विवाहित स्त्रीने एखाद्या उपपतीचा शोध करू नये. वैदिक जीवन पद्धतीच्या तत्वामुळे अशा गोष्टीला स्थान नाही. जर तुम्ही विचार करीत असाल की तुम्ही माझ्यावर अतिशय आसक्त आहात आणि म्हणून माझ्या संगतीची इच्छा करता, तर माझे तुम्हाला असे सांगणे आहे की तुम्ही माझा व्यक्तिशा उपभोग घेण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही घरी जाणेच योग्य आहे. तुम्ही घरात राहून माझ्याविषयीची चर्चा करा, माझे चिंतन करा आणि माझ्या अखंड चिंतन अथवा नामजप करण्याच्या प्रक्रियेने तुम्ही निश्चितच आध्यात्मिक स्तरावर उन्नत व्हाल. माझ्याजवळ उभे राहण्याची आवश्यकता नाही. कृपया परत जा. पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांनी येथे गोपींना उपदेश दिला. तो त्यांची थट्टा करण्याच्या आणि त्यांचा छळ करण्याच्या उद्देशाने नाही. असा उपदेश सगळ्या प्रामाणिक स्त्रियांनी अतिशय गंभीरपणे घेतला पाहिजे. ते पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांनी विशेषतः स्त्रियांच्या सतीत्वाची पुष्टी केली आहे. म्हणून ऊर्ध्वगती प्राप्त करू इच्छिणाऱ्या कोणत्याही प्रामाणिक स्त्रीने या तत्वाचे पालन कराव्यास हवे. अखिल प्राणीमात्रांसाठी श्रीकृष्ण हेच प्रेमाचे केंद्र आहे. जेव्हा श्रीकृष्णावरील प्रेम विकसित केले जाते, तेव्हा मनुष्य सर्व वैदिक विधिनियमांना पार करून पलीकडे जातो. हे गोपींना शक्य झाले होते, कारण त्यांनी श्रीकृष्णाचे प्रत्यक्ष दर्शन केले होते. बद्ध स्थितीतील कोणत्याही स्त्रीला हे शक्य नाही. दुर्दैव असे की कधीकधी अद्वैत मतवादाच्या आश्रयाने एखादा धूर्त मनुष्य रासलीलेचा कपट भावनेने लाभ उठवून श्रीकृष्णाच्या गोपिका समवेतच्या वागण्याने अनुकरण करण्याचा प्रयत्न करीत अनेक सुस्वभावी स्त्रियांना प्रलोभने दाखवितो आणि आध्यात्मिक साक्षात्काराच्या नावाखाली त्यांची दिशाभूल करतो. एक सूचना म्हणून भगवान श्रीकृष्ण येथे संकेत देतात की जे गोपिकांना शक्य होते ते सामान्य स्त्रियांना शक्य नाही. अर्थात एक स्त्री देखील कृष्ण भावनेच्या प्रक्रियेने अध्यात्मात उन्नत होऊ शकते, परंतु तिने स्वतःला श्रीकृष्ण समजणाऱ्या धूर्ताच्या प्रलोभनांना बळी पडू नये. येथे सूचना दिल्याप्रमाणे तिने श्रीकृष्णांचे मनन, चिंतन तथा नामसंकीर्तनासारख्या भक्तिपूर्ण कार्यात आपले ध्यान केंद्रित करावे. कोणीही सहज या वर्गातील लोकांचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करू नये. सहजिया म्हणजे भगवत भक्ताच्या नियमांना सहजपणे घेऊ पाहणारा तथाकथित भक्तांचा वर्ग. श्रीकृष्णांचे हतोत्साहित करणारे बोलणे ऐकून गोपी अतिशय खिन्न झाल्या. आपली श्रीकृष्णांच्या संगतीत रासनृत्याचे सुख घेण्याची इच्छा आता निष्फळ होणार आहे असे वाटून त्यांची हृदय चिंतेने व्याकुळ झाली. अतिशय दुःख झाल्यामुळे त्या दीर्घ उच्छ्वास टाकू लागल्या. श्रीकृष्णांच्या मुखावरची दृष्टी काढून त्या खाली पाहत आपल्या पायाच्या अंगठ्याने भूमीवर वेगळ्या वक्राकार रेषा उडू लागल्या. त्यांच्या नयनातून अश्रू ओघळू लागले आणि अश्रुपातामुळे त्यांच्या नयनातील काजळ तथा मुखावरील अंगराख धुवून निघाला. अश्रूंनी वक्षस्थळ भिजून निघाले आणि उरोजावरील कुंकुम धुवून काढीत ते भूमीवर पडू लागले. श्रीकृष्णांशी बोलण्याकरिता त्यांच्या तोंडून शब्द फुटत नव्हता आणि अशा स्थितीत त्या केवळ मुखपणेच तिथे उभे राहिल्या. गोपी सामान्य स्त्रिया नव्हत्या. त्या साक्षात श्रीकृष्णांच्या समान दिव्य स्तरावरील असून त्यांच्या नित्य सहचारिणी आहेत. त्या श्रीकृष्णांच्या हृदयीन शक्तीचा विस्तार आहे आणि त्यांची शक्ती म्हणून त्यांच्याशी अभिन्न आहे. श्रीकृष्णांच्या बोलण्याने जरी त्यांची निराशा झाली होती, तरी त्यांच्याविषयी कटू शब्द उच्चारणे त्यांना मुळीच आवडले नाही. श्रीकृष्ण त्यांना अतिशय प्रिय होते, किंबहुना त्यांचे हृदय की प्राण होते.
त्यांनी केवळ श्रीकृष्णांनाच आपल्या हृदयांतरी ठेवून आपले सर्वस्व समर्पण केले होते. तथापि श्रीकृष्णांचे निष्ठुर वचन ऐकून त्यांनी प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांच्या नेत्रातून अश्रुधारा वाहू लागल्या. कंठ अवरुद्ध झाला. अंततः त्या दाटलेल्या कंठाने अवखळत बोलू लागल्या. गोपी म्हणाल्या, हे कृष्ण, तुम्ही फारच क्रूर आहात. तुम्ही असे बोलायला नको होते. आम्ही तुम्हाला सर्वस्वी समर्पित जीव आहोत. अर्थात तुम्ही सर्व पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहात आणि स्वेच्छेने कसेही वागण्यास स्वतंत्र आहात. तथापि अशा निष्ठुरपणाने आम्हाला अश्रुपात करायला लावणे तुमच्या स्थितीला साजेसे नाही. आम्ही सर्व काही त्यागून तुमच्या चरणकमळांचा आश्रय घेण्यासाठी आलो आहोत. तुम्ही पूर्णपणे स्वतंत्र आहात आणि हवे तसे वागू शकता. परंतु आमची विनंती आहे, आम्हाला त्यागू नका. आम्ही तुमच्या भक्त आहोत. नारायण भगवान आपल्या भक्तांना स्वीकारतात तसे तुम्ही आम्हाला स्वीकारा. मुक्ती मिळवण्यासाठी नारायणांची उपासना करणारे अनेक भक्त आहेत आणि ते त्यांना मुक्तीही देतात. त्याप्रमाणे तुमच्या चरणकमळाव्यतिरिक्त आम्हाला कोणताही आश्रय नाही. मग तुम्हाला आमचा त्याग कसा करता येईल? प्रिय कृष्ण, तुम्ही परमोदेशक आहात, यात काही संशय नाही. तुम्ही स्त्रियांना केलेला उपदेश जसे पतीशी प्रामाणिक असणे, मुलांवर प्रेम करणे, गृहकर्तव्याची काळजी घेणे, कुटुंबातील वडीलधाऱ्या मंडळींची आज्ञा पाळणे हे अगदी शास्त्रनियमान सिद्धांतानुसार आहे. परंतु स्वतःला तुमच्या चरणकमळांच्या आश्रयाखाली ठेवल्याने मनुष्याकडून सर्व शास्त्रज्ञांचे पूर्णपणे पालन होत असते. तुम्ही सर्व प्राणीमात्रांचे परमात्मा आहात आणि म्हणूनच आमचे पती, सहृदय, कुटुंबीय, मुले सर्वजण आम्हाला प्रिय आहेत आणि प्रसन्न करणारे आहेत. तुमच्या उपस्थितीविना कोणाचे काही मूल्य नाही. तुम्ही शरीर सोडतच ते मृत होते आणि मृत शरीर तत्काळ नदीत टाकून अथवा जाळून टाकावे असा शास्त्रोद्देश आहे. अर्थात अंततः तुम्हीच विश्वातील एकमेव प्रियतम व्यक्तित्व आहात. आम्ही आमची श्रद्धा आणि प्रेम तुमच्यावर ठेवले आहे आणि आम्ही कधी पती, पुत्र तथा बांधवांपासून तुटू शकणार नाही याची आम्हाला निश्चिती आहे. जर एखादी स्त्री तुम्हाला परमपती म्हणून स्वीकारेल तर ती भौतिक देहधारणेतील संकल्पनेप्रमाणे परित्यक्ता होऊ शकत नाही. आम्ही जर तुम्हाला आमचे परमपती मानले तर आम्ही परित्यक्ता अथवा विधवा होण्याचा प्रश्नच राहत नाही. तुम्ही शाश्वत पती आहात, शाश्वत पुत्र आहात, शाश्वत बांधव आहात, शाश्वत स्वामी आहात आणि तुमच्या नात्यात प्रवेश करणारा भक्त शाश्वतपणे सुखी होतो. तुम्ही तर अखिल धर्मतत्वाचे शिक्षक आहात. तुमचे चरणकमळ प्रथमतः पूजनीय आहे. शास्त्रात आचार्योपासना सांगितली आहे. म्हणून तुमच्या चरणकमळांची सेवा करणे हे प्रथम तत्व आहे. तसेच भगवद्गीतेत म्हटल्याप्रमाणे तुम्हीच एकमेव भुक्ते स्वामी तसेच मित्र आहात. अशा रीतीने तथाकथित बांधवांना, समाजाला, प्रेमाला बाजूला ठेवून आम्ही तुमच्याकडे आलो आहोत आणि आता तुम्हीच आमचे भोगते आहात. तुम्ही आमचा नित्यत्वाने भोग घ्या. आमचे धनी व्हा, आमचे परम सहृदय व्हा, कारण तो तुमचा स्वाभाविक अधिकार आहे. कृपया परमप्रिय म्हणून आम्हाला तुमचे आलिंगन करू द्या. तदोपरांत गोपी कमलनयन श्यामसुंदरांना म्हणाल्या, श्यामसुंदर, तुम्ही आमचे पती व्हावे ही आमची दीर्घकाळापासून मनामध्ये जतन केलेली आकांक्षा आहे. कृपया ती विफल करू नका. निश्चितच स्वकल्याणाची काळजी करणारा कोणताही बुद्धिमान मनुष्य तुम्हालाच आपल्या प्रेमाचा एकमेव विषय करतो. बाह्यशक्तीने भ्रमित झालेला किंवा मिथ्या संकल्पनांनी संतुष्ट होऊ पाहणारा मनुष्य तुमच्यापैकी स्वतंत्रपणे स्वतःची तृप्ती करण्याचा प्रयत्न करतो. तथाकथित पती, बांधव, मुली, पुत्र, मातापिता केवळ भौतिक दुःखाला कारण आहे. असे मिथ्या मातापिता, पती, पुत्र, मित्र, बांधव प्राप्त करून या भौतिक जगात कोणीही सुखी झालेला नाही. मातापित्यांकडून मुलांच्या पालनपोषणाची अपेक्षा केली जात असली तरी देखील अन्न आणि आश्रयाविना जीवन कंठणारी अनेक कुपोषित बालके आहेत, अनेक कुशल वैद्य आहेत. परंतु जेव्हा एखादा रोगी मरण पावतो तेव्हा वैद्य त्याला पुनर्जीवन देऊ शकत नाही. अर्थात संरक्षण करण्याकरता असे अनेक उपाय उपलब्ध असले तरी त्याचा विनाश ठरलेला आहे आणि त्याला अशी संरक्षक साधने काहीच सहाय्य करू शकत नाही. आणि श्यामसुंदर, तुमच्या संरक्षणाविना अशी संरक्षणाची साधने केवळ अखंड दुःखाचे मूळ होऊन बसतात. ते ईश्वरेश्वर, हे ईश्वरेश्वर, म्हणूनच आम्ही तुम्हाला परमपती म्हणून प्राप्त करण्याची जी चिरकाळची आकांक्षा आहे ती कृपया विफल करू नका. प्रिय कृष्ण, आम्ही स्त्रियाच आहोत आणि निश्चितच आमची अंतःकरणे गृहकार्यात संलग्न असल्याने आम्ही समाधानी आहोत. परंतु आमचे हृदय तुम्ही अगोदरच चोरली आहे. येथून पुढे त्यांना कौटुंबिक व्यापारात संलग्न करणे शक्य नाही. तुम्ही आम्हाला घरी परतण्यासाठी सांगितले आहे. तसेच हा तुमचा उपदेशही योग्यच आहे. परंतु दुर्दैव असे की आम्ही कर्तव्य विमूढ होऊन येथेच खेळून राहिलो आहे. तुमच्या चरणकमळापासून एक पाऊलही दूर जाण्याचे आमच्यात त्राण नाही. म्हणून तुमच्या सांगण्यावरून जरी आम्ही घरी परतलो तरी तेथे आम्ही काय करणार? तुमच्या विना आम्ही आमची कार्यशक्ती हरवून बसलो आहोत. स्त्रिया म्हणून कौटुंबिक कार्यात चित्त लावण्याचे सोडून आम्ही आता एक वेगळ्याच प्रकारचा काम विकसित केला आहे आणि हा कामाग्नी आमच्या हृदयात सतत दगदगत आहे. प्रिय कृष्ण, तुम्ही आपल्या मधुर स्मिताने आणि तुमच्या आधारातून प्रकट होणाऱ्या दिव्य शब्दध्वनीने हा कामाग्नी शांत करावा अशी आम्ही विनंती करतो. अशी कृपा करण्यास उत्सुक नसाल तर आम्ही खचितच विराग्नीने दग्ध होऊन जाऊ आणि अशा स्थितीत आम्ही केवळ तुमचे आणि तुमच्या दैवी सुंदर रूपाचे चिंतन करीत तात्काळ आमचे प्राण सोडून देऊ अशा रीतीने तरी आम्हाला पुढील जन्मात तुमच्या चरणकमळांशी निवास करणे शक्य होईल असे आम्हाला वाटते. प्रिय कृष्ण, आम्ही घरी गेल्यावर आमचे पती आमच्या कामज्वाला शांत करतील असे तुमचे म्हणणे असल्यास आम्ही इतकेच म्हणू शकतो की ते येथून पुढे कधी शक्य नाही. तुमच्याकडून उपभोक्त होण्याची संधी तुम्ही आम्हाला इथे या वनात प्रदान केली आहे आणि तुम्ही मागे एकदा आमच्या उरोजांना स्पर्श केला आहे. वैकुंठातून तुमच्याकडून
उपभुक्त झालेल्या लक्ष्मीप्रमाणे आम्ही ते एक वरदान म्हणूनच स्वीकारले आहे. आम्ही अशा दिव्य स्पर्श सुखाची रुची चाकली असल्यामुळे आमच्या कामपूर्तीसाठी आम्ही तुमच्या विना कोणाकडेही जाण्यास उत्सुक नाही. प्रिय कृष्ण, देवी देवता सदैव लक्ष्मी देवीच्या चरण कमळांची उपासना करीत असतात. तसेच लक्ष्मी देवी वैकुंठात तुमच्या वक्षस्थळावर सदैव निवास करते. असे असूनही तिला तुमच्या तुळशीदळाने आवृत्त असलेल्या चरण कमळांचा आश्रय मिळवण्यासाठी कठोर तपचरण करावे लागले आहे. तुमचे कमळचरण तुमच्या सेवकाचे आणि सौभाग्याचे देवीचे लक्ष्मीचे आश्रय आहे. ती तुमच्या वक्षस्थळावर निवास करण्याचे सोडून खाली येते आणि तुमच्या चरण कमळांचे संवहन करते. आम्ही आता स्वतःला तुमच्या चरणांच्या धुळीखाली ठेवले आहे. कृपया आमचा अवेर करू नका. आम्ही सर्वथा शरणागत जीव आहोत. प्रिय कृष्ण, तुम्हाला हरी म्हणून ओळखले जाते. तुम्ही प्राणीमात्रांच्या सर्व दुःखांचे हरण करता. विशेषतः ज्यांनी घर सोडले आहे, कौटुंबिक आसक्ती सोडली आहे आणि तुम्हाला समर्पण केले आहे, अशा महान आत्म्यांची सर्व पाप नष्ट करता. आम्ही देखील आमचे जीवन तुमच्या सेवेला पूर्णपणे समर्पण करता येईल अशा आशेने घराचा त्याग केला आहे. तुमच्या सेविका म्हणून सेवेत संलग्न राहता यावे अशीच आम्ही याचना करतो. आपली पत्नी म्हणून आमचा स्वीकार करावा अशी सांगण्याची आमची इच्छा नाही. केवळ तुमच्या दासी म्हणून आमचा स्वीकार व्हावा. तुम्ही पूर्ण पुरुषोत्तम आहात. परकीय रसाच्या आस्वादनाची तुम्हाला आवड आहे आणि तुम्ही दिव्य स्त्रीलंपट म्हणून प्रसिद्ध आहात. म्हणूनच तुमची दिव्य कामना तृप्त करण्यासाठी आम्ही आलो आहोत. अर्थात आम्ही आत्मतृप्तीच्या मागेही आहोत, कारण केवळ तुमच्या सुहास्य वदनांकडे पाहून आम्ही अत्याधिक कामपीडित झालो आहोत. आम्ही सर्व प्रकारचे वस्त्रालंकार घालून शृंगार करून येथे आलो आहोत. जोपर्यंत तुम्ही आमचे आलिंगन करीत नाही तोपर्यंत आमची वस्त्राभूषणे आणि आमचे लावण्य अगदीच अपूर्ण आहे. तुम्ही परमपुरुष आहात आणि जरी तुम्ही पुण्यभूषण म्हणून आमच्या शृंगाराची पूर्णता कराल तरच आमच्या सर्व आकांक्षा आणि शृंगार सार्थक होईल. प्रिय कृष्ण, ललाटावर सुंदर तिलक, कानात चमकणारी कुंडले, सुंदर वलयांकृत कुंचित केसांनी आवृत्त झालेले तुमचे सुंदर वदनार विंद आणि त्यावर उमललेले अद्भुत स्मितहास्य या सगळ्यांची आम्हाला भुरळ पडली आहे. व्यतिरिक्त शरणागत आत्म्यांना अभय प्रदान करणाऱ्या तुमच्या बाहुद्वयाकडे देखील आम्ही आकर्षित झालो आहोत. तसेच आम्ही तुमच्या वक्षस्थळाकडे जरी आकर्षित झालो असलो तरी सदैव तुमचे आलिंगन करणाऱ्या लक्ष्मीच्या पदाची आम्ही इच्छा धरीत नाही. आम्ही केवळ तुमच्या दासी होऊन राहण्यातच तृप्त राहू. तथापि जर तुम्ही व्यभिचाराला प्रोत्साहन देणाऱ्या म्हणून आमची भर्त्सना करू पाहाल तर आम्ही केवळ हेच विचारतो की तुमच्या सौंदर्याने आणि मधुर वेणुवादनाने भुरळ न पडलेली अशी त्रैलोक्यात कोणती स्त्री आहे. या त्रैलोक्यात तुमच्याशी असलेल्या नात्यात स्त्री आणि पुरुष असा भेद नाही, कारण स्त्री आणि पुरुष असे दोघेही तटस्थ शक्तीत येतात. कोणीही वस्तुता भोगता अथवा पुरुष नाही. प्रत्येक जण तुमचा भोग्य आहे. एकदा तुमच्याकडे आकर्षित झाल्यावर आपल्या सतीत्वाच्या मार्गावरून भ्रष्ट होणार नाही अशी स्त्री या त्रैलोक्यात नाहीत, कारण तुमचे सौंदर्यच असे अनुपम अद्भुत आहे की केवळ स्त्रिया किंवा पुरुषच काय, पण गायी, पशुपक्षी तसेच वृक्ष, लता, फुले, फळे अशा सर्व गोष्टी आणि प्रत्येक जण त्यावर मोहून जातो. तर आमच्याविषयी काय बोलावे. काही असो, हे मात्र निश्चित की ज्याप्रमाणे भगवान विष्णू असुरांच्या आक्रमणापासून देवतांचे सदैव संरक्षण करतात, त्याप्रमाणे व्रजवासी जनांच्या सर्व प्रकारच्या दुःखातून रक्षण करण्यासाठीच तुम्ही वृंदावनात प्रकट झाला आहात. हे आंतरबंधू, कृपया तुमचे करकमळ आमच्या तप्त स्तनांवर आणि मस्तकावर ठेवा, कारण तुमच्या नित्यदासी म्हणून आम्ही तुम्हाला समर्पण केले आहे. अथवा जर तुम्हाला वाटत असेल की आमचे कमळासारखे कोमल कर या गोपींच्या स्तनावर ठेवले तर कदापि दग्ध होऊन जातील, तर आम्ही तुम्हाला आश्वस्त करतो की ज्याप्रमाणे कमळ अतिशय कोमल असले तरी ते सूर्यकिरणांच्या प्रखर उष्णतेने सुख घेत असते, त्याप्रमाणे तुमच्या हातांना वेदना न होता सुखच वाटेल. गोपीचे अतिशय अस्वस्थ मनाने दिलेले उत्तर ऐकल्यावर पूर्ण पुरुषोत्तम भगवान स्मितहास्य करू लागले. ते स्वतः पूर्ण काम आहे तरी देखील गोपींवर अतिशय दयाळू होऊन ते गोपीच्या इच्छेप्रमाणे त्यांना आलिंगन करीत त्यांची चुंबने घेऊ लागले. श्रीकृष्ण स्मितहास्य करीत गोपींचे मुखावलोकन करीत असताना त्यांचे मुखचंद्र शतपटीने प्रफुल्लित होत होते. गोपीच्या मेळ्यात त्यांच्या सहवासांचा आनंद घेणाऱ्या पूर्ण पुरुषोत्तमाची शोभा चकाकणाऱ्या लाखो तारकांच्या समूहातील पूर्णचंद्राप्रमाणे झाली. गळ्यात वैजयंती माळा धारण करणारे पूर्ण पुरुषोत्तम भगवान आता शतशत गोपिकांनी आवृत्त होऊन त्यांच्या समवेत मधुर गायन करीत वृंदावनातून आनंदाने विहार करू लागले. अशा रीतीने भगवान श्रीकृष्ण आपल्या आणि गोपी शीतल वालुकामय यमुना तीरावर आल्या. तेथे अनेक प्रकारची कमळे फुलली होती. अशा दिव्य वातावरणात श्रीकृष्ण आणि गोपी एकमेकांचे संवाद सुख घेऊ लागले. गोपी समवेत यमुनेच्या तीरावरून विहार करताना श्रीकृष्ण कधी कधी गोपींच्या गळ्यात हार घालीत होते, कधी कधी त्यांच्या उरोजांना स्पर्श करीत होते, तर कधी कधी त्यांच्या कटीभोवती विळखा टाकीत होते. ते एकमेकांना चिमटे घेत थट्टा विनोद करीत एकमेकांकडे दृष्टिपात करीत आनंदोपभोग घेत होते. श्रीकृष्णांनी गोपीच्या शरीराला स्पर्श केल्यावर गोपींची त्यांना आलिंगन करण्याची लालसा अधिकाधिक तीव्र होत गेली. त्यांनी सगळ्यांनी अशा दिलांचा मनसोक्त आनंद घेतला. अशा रीतीने गोपींनी पूर्ण पुरुषोत्तमांच्या पूर्ण कृपेचे वरदान प्राप्त केले आणि भौतिक कामजीवनाचा गंधही नसलेल्या त्यांच्या संगतीचे सुख उपभोगले. तथापि गोपींना आपल्या सौभाग्याचा मोठा गर्व वाटू लागला. श्रीकृष्णांच्या सहवासाचे सौभाग्य लाभले म्हणून त्यात स्वतःला त्रैलोक्यातील सर्वात भाग्यवान स्त्रिया समजू लागल्या. गोपींना आपल्या व्यक्तिगत सहवास लाभल्यामुळे गर्व झाला असल्याचे केशव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भगवान श्रीकृष्णांच्या
तत्काळ ध्यानात आले आणि त्यांच्यावर आपली अहेतुकी कृपा दाखवण्यासाठी तसेच त्यांचा गर्व नष्ट करण्यासाठी ते आपल्या त्याग ऐश्वर्याचे प्रदर्शन करीत त्यांच्यातून अंतर्धान झाले. पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण सदैव षडैश्वरांनी परिपूर्ण आहे. येथे हा प्रसंग त्यांच्या त्याग ऐश्वर्याचे एक उदाहरण आहे. हा त्याग श्रीकृष्णांच्या पूर्ण अनासक्तपणाची पुष्टी करणारा आहे. ते अन्य कशावरही अवलंबून आहे. ते सदैव स्वयंपूर्ण आहेत. त्यांच्या दिव्य लीला याच स्तरावर संपन्न होत असतात. अशा रीतीने कृष्ण पूर्ण पुरुषोत्तम भगवान या ग्रंथातील रसारंभ नामक अध्यायावरील भक्तिवेदांत भाष्य संपन्न.